मुंबईमध्ये पालघर आणि रायगड जिल्ह्यातल्या काही भागामध्ये ठराविक कालावधीकरता रेड अलर्ट जरी देण्यात आलेला असला पावसाचा, तरी प्रशासन सतर्क आहे. ज्या ठिकाणी पावसाचा 4-7 तासासाठी किंवा 5 तासासाठी रेड अलर्ट दिलेला आहे, अशा ठिकाणच्या शाळांना कालच सुट्टी जाहीर केलेली आहे. प्रशासन सतर्क आहे. संबंधित सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त यांच्याबरोबर प्रशासन आणि राज्य सरकार सतत संपर्कामध्ये आहे. आणि जरी पावसाचा जोर वाढला असला तरी अशा पद्धतीनं कुठेही दुर्घटना घडणार नाही या संदर्भामध्ये ज्या काही उपाययोजना करायच्या त्या उपाययोजना अगोदरच राज्य सरकारने प्रशासनाने केलेल्या आहेत. मुंबईत पडत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवरती मुख्य नेत्यांनी आपल्या शिवसैनिकांना, नोडल ऑफिसरांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. नगरसेवकांना ऑन फील्ड उतरून नागरिकांना मदत करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कालच आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी शिवसेना पक्षाच्या सर्व आमदार, खासदार, नगरसेवक आणि जे पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांना या परिस्थितीवरती पूर्ण लक्ष ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे. सगळे शाखा प्रमुख, सगळे नगरसेवक, कारण आमदार मंडळी आता अधिवेशनामध्ये आहेत, पण बाकी सगळे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी फील्डवरती आहेत. सगळ्यांनी सांगितलेले आपापल्या क्षेत्रामध्ये, विभागामध्ये कुणालाही अडचण झाली तर तात्काळ शाखेमध्ये किंवा संबंधित शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, नगरसेवकांच्या फोनवरती संपर्क साधायला आणि सर्व शिवसेनेची, सर्व शिवसैनिकांची यंत्रणा या परिस्थितीला सामोरं जायला तयार आहे. आमदार खासदारांना फोडणारे हे ग्राहकासारखे आता पावसाचं संपलं का? एक पॉलिटिकल धोरण आहे. राज ठाकरे यांनी अशी टीका केलेली आहे की आमदार आणि खासदार यांना फोडणारे हे ग्राहकासारखे आणि जे फुटतायत ते देह विक्री करणाऱ्या लोकांसारखे. बरं का, आता अशा पद्धतीनं लोकप्रतिनिधींच्या बद्दलचा शब्दप्रयोग करणं, मी परवा दिवशी सांगितलं, असाच काही शब्दप्रयोग 2 दिवसापूर्वी राऊतांनी केला होता, संजय राऊतांनी. तेव्हा मी म्हटलं होतं की खासदार हे 25 लाख लोकांच्यातनं निवडून येतात, आमदार 3-3, 4-4 लाख संख्याच्यातनं निवडून येतात. तुम्ही असा शब्दप्रयोग त्या लोकप्रतिनिधीला करता तेव्हा त्यांना निवडून दिलेल्या जनतेचा, मतदारांचा तो अपमान आहे. तुम्ही संसदीय मार्गानं थोडं संवेदनशील शब्द वापरा ना. अशा पद्धतीचे अर्वाच्य शब्द, म्हणजे कसं आहे, ज्याला आपण म्हणतो ना हातबलते पुटे, अशा पद्धतीचे शब्दप्रयोग वापरतात. आणि आपण जर पाहिलं ना तर अशा पद्धतीचा शब्दप्रयोग केलेला समाज माध्यमांमध्ये सुद्धा आपण त्याच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर त्या प्रतिक्रिया काही चांगल्या आलेल्या नाहीत. असा शब्दप्रयोग करू नये, अशा पद्धतीचंच बहुतांश लोकांचं मत त्याच्यामध्ये आलेलं आहे.